शैक्षणिक संस्थांवरील मालमत्ता कर रद्द करा. जिल्ह्यात संस्कार शिक्षण अभियान राबवणार. रावसाहेब पाटील यांची माहिती. सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शैक्षणिक संस्थांवरील मालमत्ता कर पूर्णपणे रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच जिल्ह्यातील सर्व खाजगी शिक्षण संस्थांमध्ये जीवन विद्या मिशन संचलित संस्कार शिक्षण अभियान पुढील महिन्यापासून राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय एकमतानं घेण्यात आला आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली आहे. बैठकीत सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून शैक्षणिक संस्थांच्या इमारती तसंच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या खेळाच्या मैदानावर व्यापारी तत्वावर मालमत्ता कर आकारला जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये कोणतंही वास्तव्य नसतं, तसंच त्यांचा उपयोग व्यापारी अथवा नफा कमवण्यासाठी केला जात नाही. वस्तूंचं उत्पादन, खरेदी, विक्री अशा व्यावसायिक व्यवहारही इथं होत नसल्यानं शैक्षणिक संस्थांना व्यापारी मालमत्तेच्या निकषावर कर आकारणं अन्यायकारक असल्याचं मत बैठकीत व्यक्त करण्यात आलंय. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक शिक्षण संस्थांनी मोठ्या प्रमाणावर खेळाची मैदानं उपलब्ध करून दिली आहेत. मात्र या मोकळ्या जागांवरही व्यापारी दरानं कर आकारला जात असल्यानं शिक्षण संस्था, विद्यार्थी आणि पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांच्या इमारतीसह खेळांच्या मैदानावरील मालमत्ता कर तातडीनं माफ करावा, अन्यथा शिक्षण संस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही या बैठकीत देण्यात आला आहे. याच बैठकीत जीवन विद्या मिशनचे डॉक्टर दिलीप पटवर्धन यांनी संस्कार शिक्षण अभियान याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नैतिक मूल्यांची जपणूक, व्यक्तिमत्व विकास, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व खाजगी शिक्षण संस्थांमध्ये हे अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डॉक्टर पटवर्धन आणि त्यांचे सहकारी मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीस RS चोपडे, विनोद पाटोळे, प्राध्यापक शिवपुत्र आरबोळे, डॉक्टर भारत दुधाळ, वैभव गुरव, प्राध्यापक होर्तीकर, प्रकाश चव्हाण, दिग्विजय चव्हाण यांच्यासह सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे पदाधिकारी आणि जीवन विद्या मिशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.